नमस्कार मित्रांनो, तुमचं मंजुषा's किचनमध्ये परत एकदा स्वागत आहे। तर चला, आज मी बनवणार आहे कुरडईची भाजी। तर बघा, भाजी बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे। इथं एक जोडी ही भाजी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे, चिरून त्याला। आणि इथं एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लसूण आणि मीठ आणि डाळ भिजू घातलेली आहे मटकीची। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता। तर आपण अगोदर ह्या मिरच्या आणि लसूण, मिरच्याचे देठ काढून लसूण आपण चेचून घेऊया। लसूण आपण हे सगळं चेचून घेऊया। लवकर बारीक होण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये मीठ टाकूया। मिठानं का नाही लगेच बारीक होतं ते। हे बघा, चेचून घेतलेलं आहे मी। आता हे काढून घेते। चला, इथं मी गरम करायला तवा ठेवलेला आहे हे भाजी बनवण्यासाठी। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण हे लसूण आणि मिरची चेचलेली टाकूया। बघा, भाजी जर बनवायची असेल तर नाही तव्यामध्ये बनवली ना खूप छान होते। आणि आपल्याला तव्यामधले म्हणजे खायला एकदम चविष्ट लागते। आणि बघा, आपल्याला ह्यामधला लोणी भेटतो। तर इथं मी भाजी 2 पाण्यानं धुवून घेतलेली आहे। आपण थोडासा लसूण आपला भाजून घेऊया। भाजीत म्हणजे कसं, मिरची चिरून टाकण्यापेक्षा चेचून टाकली का नाही खूप छान लागते। आणि भाजीला सगळीकडे मिरचीही लागते। आपण ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकूया यामध्ये। डाळ भिजवून घेतलेली ते टाकूया। बघा, भाजी अगदी पौष्टिक आणि आपल्या शरीराला पचण्यासारखी सुद्धा आहे। पालेभाजी कसं माणसाने खात राहावं। बघा, मी मिरची चेचताना सुद्धा भाजीत त्यामध्ये मीठ टाकलेलं, म्हणून इथं थोडंसंच मीठ टाकते। पूर्णपणे आपण हलवून घेऊया हे। आणि 5 ते 10 मिनटं आपण याला झाकण झाकून शिजायला ठेवूया। 5-10 मिनटं आपण वाफ काढून घेऊया। बघा, आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया, थोडंसं नॉर्मलमध्ये पाणी टाकूया शिपरून। आणि बघा, 1-2 चमचे ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे टाकते। तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। थोडंसं हलवून घेऊया। आता आपण आणि 5 मिनिटं वाफवून घेऊया। हे बघा, भाजी आपली पूर्णपणे आता तयार झालेली आहे। आता तुम्ही ही भाजी पण खाऊ शकता। जास्त पाणी पण नाही राहिलेलं। बघा, सगळं चांगली शिजलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये, नवनवीन रेसिपी घेऊन।